नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आजची माझी कथा आहे मृत्यूपत्र. केशव काकांच्या 13व्याचं जेवण जेवून शेजारी नातेवाईक पांगले आणि घरात राहिले मोहन, वसंता हे केशवरावांचे 2 मुलगे. यशोदा ही लग्न झालेली मुलगी, मोहनची बायको आशा, वसंताची बायको नलिनी आणि केशवरावांची पत्नी सुमतीबाई. मोहन आणि मोहनची बायको आशा उद्याच मुंबईला जायची आणि बहीण यशोदा पण उद्याच आपल्या घरी जायची. सकाळपासून भटजींची गडबड, जेवण, येणारे नातेवाईक, गडबड नुसती. वसंताची बायको नलिनी सोडली तर बाकीचे जरा पडले होते. मोहन, वसंता लोट्यावर आणि मोहनची बायको आशा, बहीण यशोदा आत वाणशीमध्ये. त्यांची आई आत काळोखाच्या खोलीत. नलिनी येथेच राहणारी, त्यामुळे तिला घरची भांडीकुंडी, धुणी यांची काळजी. त्यामुळे ती बिचारी भांडी धुत होती, गळून झाली की स्टँडवर ठेवत होती. ती मनात म्हणत होती, उद्या मोहन भाऊजी आणि आशा वहिनी मुंबईला जाणार, म्हणजे त्यांचे कपडे उन्हात सुकवायला हवेत. एकीकडे तिला तिचा मुलगा शंतनू याची 12वीचा अभ्यास चुकतो आहे याचे वाईट वाटत होते, पण उद्या सर्व मंडळी गेली की घर खायला येणार असेही वाटत होते. गेले 5 महिने सासरे आजारी, त्यामुळे त्यांचे करताना तिला वेळ पुरत नव्हता. सासूबाई असतात, पण त्यांचे गुडघे संधिवाताने सतत दुखत असतात, त्यामुळे सासऱ्यांचे सर्व तिनेच केले. त्यांना जाऊन आज 13 दिवस झाले. आता उद्यापासून नेहमीचेच. नवरा उठून बागेत जाईल, शंतनूची शाळा, त्यामुळे उरलो आपण आणि सासूबाई. सकाळपासून भाकरी, चहा, मग पेज, दुपारी जेवण, पुन्हा चहा, पुन्हा रात्रीचं जेवण. यामध्ये विहिरीमधून पाणी आणायचे, गोठ्यातून जनावरांना पाणी द्यायचे, शेण काढायचे, गवत काढायचे. दुपारी बाजारात जाऊन घर सामान आणायचे. दुपार उतरली की बागेत जाऊन पतेरा गोळा करायचा, तो भात शेतीच्या जमिनीवर टाकायचा. तिन्हीसांज झाली की गाईचे दूध काढायचे, गुरांना गवत काढी घालायची. नवरा वसंता घरी असला तर मदत करायचा, पण तो गवंडी काम करायला गेला तर सकाळी बाहेर पडायचा, तो रात्रीच घरी यायचा. शंतनूचा आतल्या खोलीत अभ्यास. मध्येच उठून तो आजीची औषध देतो. त्याचे आजोबा त्याच खोलीत बाकावर पडलेले असत, त्यांना स्वच्छ करायचा, तोंडात औषधे घालायचा. झाले, उद्यापासून रोजचेच काम, असे मनातल्या मनात म्हणत नलिनी चहा करायला गेली. गोबर गॅस तिने चालू केला, पण लक्षात आले गॅस येत नाही, कारण घरच्या गडबडीत गोबर गॅसमध्ये शेण घालायचे राहिले. तिने माडाच्या चुडत्या पेटवल्या आणि चुलीवर आधण ठेवले. घरातल्या भांड्याचा आवाज ऐकताच बाहेर वामकुक्षी करणारी मंडळी जागी झाली. तोंड वगैरे धुवून चहा प्यायला जमली. नलिनीने स्टीलच्या कपात प्रत्येकासाठी चहा ओतला आणि एक कप प्रत्येकाच्या हातात दिला. 1 कप नेऊन आज सासूबाईंना दिला. चहा पिता पिता वसंता मोठ्या भावास म्हणजे मोहनला विचारू लागला, दादा मग विवेक केव्हा जातो अमेरिकेत? बहुतेक पुढच्या महिन्यात. काय असता, अमेरिकेतल्या विद्यापीठांकडून निश्चित ऍडमिशनचा कळला की मग तिकिटासाठी धडपड करू काही. अरे पण विवेक आता मोठ्या कॉलेजमधून इंजिनियर झालो, मग पुढचं शिक्षण आपल्या देशात मिळणार नाही काय रे? काय असता, अमेरिकेत विद्यापीठात जगात मोठं मान असता, तिकडे ऍडमिशन मिळणं कठीण आणि खर्च भरपूर. पण एकदा तो काय MS झालो किंवा खोऱ्याने पैसे कमवतलो, पण दादा खर्च पण खूप येताना रे. मध्येच मोहनची बायको आशा बोलली, हो येणारच, शिक्षण आहे ना स्टँडर्ड, मग खर्च करायलाच हवा. आणि आम्ही कर्ज घेतलंय बँकेकडून, त्यात इकडे तातडीने यावं लागलं, तो खर्च वाढला, नाहीतर आम्हाला एवढ्यात गावी यायचं नव्हतं, खर्च खूप होतो. आशा बडबडत सुटली. आज नलिनी नारळाच्या झावळ्या पेटवून काजू भाजताना हे सर्व ऐकत होती. मोहनरावची बायको आशा आतमध्ये बॅग भरायला गेली. एवढ्यात दारात मारुती कार येऊन थांबली. गाडीतून कोण येतंय म्हणून वसंता आणि त्याचा मुलगा शंतनू खळ्यात आले. गाडीतून कणकवलीचे वकील नाडकर्णी आणि त्यांचा ड्रायव्हर हातात बॅग घेऊन उतरले. अचानक एवढे मोठे कणकवलीचे वकील कसे काय, असा आश्चर्यात असताना मोहनरावांनी वकिलांना खुर्ची दाखवली. समोरच्या बाकावर मोहनराव बसले, बाजूला येऊन वसंता बसला. आज बॅग भरायला गेलेली आशा, मोहन वसंताची लग्न झालेली बहीण यशोदा या पण उंबऱ्यावर येऊन उभ्या राहिल्या. आज चहाची भांडी धुणारी वसंताची बायको नलिनी वाणशीतून वकिलांकडे पाहू लागली. वसंताचा 12वीतला मुलगा शंतनू तो पण आईच्या बाजूला येऊन उभा राहिला. नाडकर्णी वकिलांनी सर्वांकडे एकदा नजर टाकली आणि ते बोलू लागले, मंडळी मला तुम्ही ओळखत असालच, मी ॲडव्होकेट ज्ञानेश नाडकर्णी, कणकवलीत गेली 25 वर्षे वकिली करतो. आता आज अचानक मी तुमच्याकडे का आलो याचे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण त्याचे कारण म्हणजे कैलासवासी केशवराव मुंज म्हणजेच या घरचे कर्ते पुरुष हे 4 वर्षापूर्वीच कणकवलीत माझ्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांना त्यांची या गावात असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र करायचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मी रजिस्ट्रारकडे जाऊन त्यांचे मृत्यूपत्र रजिस्टर्ड केले. केशवराव मुंज यांचे निधन होऊन आज 13 दिवस झाले, त्यामुळे हे मृत्यूपत्र मी तुमच्या समोर ठेवतो.
सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली. मोहनला किंवा वसंताला आपल्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचे माहीतच नव्हते. असे मृत्यूपत्र काय केले असेल याचा प्रत्येक जण विचार करत होता. तेवढ्यात वकील साहेब पुढे म्हणाले, केशवराव मुंज यांच्या इच्छेनुसार हे त्यांचे राहते घर त्यांचे 2 मुलगे मोहन आणि वसंत यांच्या नावावर केले आहे आणि केशवराव मुंज यांच्या नावावर असलेली या गावातील 32 गुंठे जमीन, त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे आणि 10 गुंठे भात शेती फक्त वसंत केशव मुंज यांच्याकरता ठेवली आहे. तसेच या दोघांनी आपली लग्न केलेली बहीण सौ यशोदा हिचे माहेरपण करावे अशी सूचना केली आहे. बाकी केशवरावांकडे सोने किंवा बँकेत पैसे वगैरे काहीच नव्हते. एवढंच मला सांगायचं होतं. आता हे मृत्यूपत्र महसूल विभागाकडे देऊन त्याप्रमाणे नावे लावून घेणे. नाडकर्णी वकील निघण्याच्या तयारीत असताना संतापलेला मोहनराव वकिलांना म्हणाला, नाडकर्णी साहेब, मृत्यूपत्रासाठी माझे वडील एकटे आले होते की हा वसंत आला होता? कारण वडिलांनी माझ्यासाठी काहीच जमीन ठेवली नाही याचं मला आश्चर्य वाटते. मोहनराव, माझ्या आठवणीनुसार मृत्यूपत्र करण्यासाठी एकटे तुमचे वडीलच आले होते. वकील साहेब, निश्चित आठवा, हा वसंता त्यांना घेऊन आला असणार, नाहीतर माझ्यावर असा अन्याय करणार नाहीत ते. मोहनराव चिडून बोलत होता. नाही मोहनराव, ते एकटेच आले होते आणि आपल्या हयातीत आपण केलेले मृत्यूपत्र 3ही मुलांना कळता कामा नये अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार आजच आपणासमोर मी हे उघड करतोय. मोहनराव आणि त्यांची पत्नी आशा भयंकर संतापली होती. आशा आपल्या नवऱ्याला एका बाजूला बोलावून काही सांगत होती. वसंता मान खाली घालून ऐकत होता. आत वसंताची बायको नलिनी आणि शंतनू काकाचा चढलेला आवाज ऐकून कावडे बावडे झाले होते. नाडकर्णी वकील गाडीत बसून निघून गेले. मोहनराव वसंताकडे पाहून कडाडले, तू जाणून मिळून हे केलंस. मी बाबांचा मोठा मुलगा असताना मला जमिनीतील 1 इंच जमीन दिली नाहीस. सगळी जमीन तुझ्या नावावर. एवढा कारस्थानी अशी असं वाटले नव्हते. आशा आता आत चिडून बोलू लागली. खाली मुंडी पाताळ धोंडी, आम्ही आलो की दादा दादा म्हणून मागे येतो, मग दादाला साप कसं फसवलं? वसंता घाबरून म्हणाला, दादा, खरात माका माहिती नाही रे. बाबाने माका काही एक सांगूक नाही, नाहीतर मी असा करूक दिलं नसतोय. वह्या तर ऐक विचार. मोठ्या मोठ्याने बोलणे ऐकून त्यांची आई योहाना आपल्या खोलीतून बाहेर आली. थोरल्याचे आणि सुनेचे बोलणे तिने ऐकले होते. ती बोलायला लागली, मोहना, या वसंता खराच काय माहिती नव्हता. तुझ्या वडिलांनी फक्त माका सगळं सांगलेलं नाही, नाहीतर हे वसंता पण तयार झालो नसतो. पण असं का केलं? मी त्यांचाच मुलगा आहे ना, थोरला मुलगा, मग माझा हक्क का डावलला? आई बोलू लागली, मोहना, चिडा नको. तुझ्या बाबांचा म्हणणं होता 5-6 वर्षापूर्वी ना ते सतत विचार करीत रवत. तेव्हा मी त्यांना विचारलंय, आपल्या 2 नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्या मागे कसे होईल याची त्यांना काळजी वाटे. या 2 मुलातील मोठा मोहन अभ्यासात हुशार, पहिल्यापासून 1-2 नंबराने पास होत गेला. आपणास त्याचे कौतुक वाटे. आपल्याला या परिस्थितीत 5वी पासून त्याला कणकवलीत SM हायस्कूल मध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसरची मुले होती. 7वी स्कॉलरशिप मध्ये तो जिल्ह्यात 5वा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्यांच्या शिक्षकांनी पण त्याला अभ्यासात लक्ष घातले. 10वीत तो जिल्ह्यात 3रा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्स कडे गेला. 12वीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या मुंबईच्या मामाने त्याला मुंबईस नेले. तिथे तो BCom झाला, चांगला CA झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. त्याची प्रगती होतच राहिली. मामांच्या मुलीशी आशाशी त्याचे लग्न झाले. सासऱ्याने त्याला अंधेरी भागात मोठा ब्लॉक दिला. त्याचा एकच मुलगा त्याच्यासारखाच हुशार, शिवाय चांगली शाळा, क्लास यामुळे तो शिकत गेला. मोहनच्या घरात सुबत्ता. मोहनने पुण्यात पण घर घेतल्याचे ऐकले. हल्ली मोहन काही सांगत नाही, पण त्याच्या मित्रांकडून कळते. त्याच्या बायकोने आशाने आपल्यापासून तोडलंच त्याला. 2 वर्षातून केव्हा तरी गणपतीला येतो पण तो तिसऱ्या दिवशी येऊन गणपतीच्या पूजेला बसतो आणि 2 जण जातात कणकवलीच्या लॉजवर. परत 5व्या दिवशी गणपती पोहोचवायला येतो आणि गाडीत बसून मग कणकवली आणि मग मुंबई. वर्षातून चुकून कधी फोन केला तर तो आपल्यापासून लांब गेला. पण धाकटा वसंता तसा हुशार होता, पण 12वी नंतर आपण त्याला पुढे पाठवलं नाही. त्यालाच तशी अभ्यासाची आवड नव्हती म्हणा. म्हटले आपल्यासोबत म्हातारपणी कोणतरी हवं. तो पण प्रामाणिकपणे शेतीत बागायतीत लक्ष घालतो, कष्टाची कामं करतो. शिवाय घरचे देव सण वगैरे त्याच्या बायकोलाच करावे लागतात. त्याची बायको पण आहे गुणी. आम्हा दोघांचे तीच मान खाली घालून करते. तिच्या माहेरी पण तशी गरीबीच. वसंताचा मुलगा पण आहे लाघवी. आम्हाला दोघांना त्याने लढाच लावलाय. गेली 10-15 वर्षे आंब्याचे पीक व्यवस्थित येत नाही. शिवाय माकडे फार वाढली आहेत, खूप नासधूस करतात. गाईच्या दुधाना आता मागणी नाही. शहरात दूध पिशव्या येतात. एकंदरीत वसंताला यापुढे घर खर्च भागवणे कठीण. आपली थोडीशी बागायत, थोडी शेती, या जर 2 मुलांचे 2 भाग केले तर वसंताला काय राहणार? त्याने आयुष्यभर बागायतीत शेतीत कष्ट केले, त्याला काय मिळणार? मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाहीत, पण तो हक्क मागणार. म्हणून वकिलांचा सल्ला घेतला. आपल्या मागे आपली थोडी जमीन वसंताकडे राहील हे पाहणे योग्य. तो जमीन विकायचा नाही. पण या शहरातल्या मुलांचा काय भरोसा? तो बायकोच्या नादाला लागून जमीन विकेल आणि शहरात बसेल. कणकवलीत जाऊन
नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा असा विचार करून केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात पोहोचले. वकिलाला सांगून त्यांनी मृत्यूपत्र करून घेतले आणि गावातील जमीन वसंताच्या नावे केली. सुमतीबाईंनी आपल्या नवऱ्याने असा का निर्णय घेतला हे सांगितले आणि या निर्णयामागे वसंता किंवा त्याची बायको नलिनी यांचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मोहनची बायको आशा खवळली. काही सांगू नका, याला माहित नाही त्याला माहित नाही, तुम्ही सर्वांनी आमच्या विरुद्ध कट रचलाय कट. हा इथे भावासोबत बसून रडतो आणि ती आतमध्ये चहा करणारी एक नंबरची लबाड बाई आहे. तरी बरं बाप नुसता भिकारी म्हणून आवाज कमी, नाहीतर कोणाला ऐकली नसती. नलिनीच्या दिशेने तोंड करत आशा बडबडत होती. गावचे लोक तुम्ही सगळे आळशी, काम करायला नको, मग कसं भागणार कसं? बापाला मुलाची एवढी काळजी वाटे तर त्याला मजुरीच्या कामाला पाठवायचं. आंब्याचे एवढे लाखो रुपये येतात, त्याचे करता काय? आम्हाला फक्त 2 पेट्या पाठवता, बाकी सगळं तुम्हीच खाता ना. मी एकेकाला सोडणार नाही. आई कसली ही आई कसली कैकई आहे कैकई. रामाला विसरली. ती तणतण ऐकून वसंता रडू लागला आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली. शंतनू आई शेजारी बसून हे सर्व ऐकत होता. सुमतीबाई मोहनला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरू केले. ते ऐकून कंटाळलेली बहीण यशोदा बाहेर येऊन मोहनला बोलू लागली. मोहना, तुका फक्त हक्क वयो, जमिनीत वाटो वयो, पण कसले जबाबदारी उचललंस ते माका सांग. एवढं मोठं ऑफिसर तू आणि श्रीमंतांचो जावय, पण आयेक कधी लुगडा हाडलंस? बापाशी कधी लेंगो धाडलंस? या भावाशी कधी का व्हाया नको त्या बघलंस? अरे तुझी एकुलती एक बहीण बरे मी. माझ्या लग्नानंतर कधी मागा बघू गेलस? बहिणी कधी साडी धाडलंस? नाही ना. पण यो वसंता 2-3 बहिण्यांनी बहिणीकडे येता, माझी चौकशी करता, सुट्टी पडली की माझ्या चेडवाक आजोळा घेऊन येता, माका दरवर्षी 2 साडये घेऊन येता. हे का भाऊस म्हणतात? तुका कसली जबाबदारी नको, फक्त प्रॉपर्टीवर नाव व्हाया. ही तुझी बायल आशा सासऱ्याक बघू कधी इल्ली. तू एवढं बापूस शिक तर बघूक तरी येईलस. आता बापूस मेलो तर हक्कासाठी भांडतस. बाबांनी केल्यानी तर बरा केल्यानी. ह्या वसंतान आणि नलिनीन त्यांना बघल्यानी आणि म्हातारा आई पण तोच बघतलो. तिचे हे बोलणं ऐकून मोहनराव जोडून बोलू लागला. यशोदे, तुझं तोंड फोडून पुढे बोललीस तर तू लग्न करून दिलेली मुलगी ह्या प्रॉपर्टी बद्दल बोलू नकोस. वा रे, एक लक्षात ठेव, माझं पण ह्या प्रॉपर्टीत हक्क असा. आता प्रॉपर्टीत मुलांसारखं मुलींचा पण हक्क असता. तेवढ्यात आशा नवऱ्याला म्हणाली, चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही, कायदेशीर हिसका दाखवला पाहिजे यांना. आशा आज जाऊन कपड्याची बॅग घेऊन आली. वसंता रडत रडत म्हणाला, दादा जाऊ नको रे, आज बाबांचा 13व्या घातला, त्यांना काय वाटत सांग. तू आणि मी उद्या तहसीलदारांकडे जाऊया, मी लिहून देतोय हो माझा मोठो भाऊस असा, ह्याचो पण प्रॉपर्टीत अर्धो हक्क असा. आशा कडाली, आम्हाला कोणाची भीक नको, आम्ही हक्काने येऊ या घरात. चला हो, आमचे मोठे मोठे वकील ओळखीचे आहेत, आता येऊ तो हक्काने येऊ. असे बडबडत मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडले. रस्त्यापलीकडे त्यांची गाडी उभी होती, त्यात बॅग ठेवून गाडीने निघून गेली. आत बसलेली वसंताची बायको आणि मुलगा शंतनू आता बाहेर आले. काय ह्या रागान चलते झाले. सकाळी बाबाचा 13व्या आणि दुपारी भांडण करून गेले. नलिनी रडत रडत म्हणाली. यशोदा तिच्या शेजारी येऊन बसली. सासूबाई पण तिथेच खुर्चीवर बसलेली, त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. वसंता स्पुंदून रडत होता. यशोदा वसंताला म्हणाली, वसंता भिया नको, ही बहीण तुझ्या पाठी असा, आपण दोघांनी मिळूया मोहना गांडेच्या बायकोक धडो शिकूया. मोहन आणि आशा कणकवलीत पोहोचली. लॉजवर गेल्याने आशाने मामांना फोन लावला. तिचे मामा पुण्यातील मोठे वकील, त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल याची विचारणा केली. आशाच्या मामाने कणकवलीतील त्यांचे मित्र भोसले वकील यांची भेट घ्यायला सांगितले. आपण भोसलेंची बोलतो असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मोहन आणि आशा भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. नमस्ते वकील साहेब, मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी. या 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 मोहनराव. पुण्याहून साळुंके साहेबांचा फोन आला होता, ते म्हणाले मला आपले जावई तुम्हाला भेटणार म्हणून. बोला काय झालं. माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीत मृत्यूपत्र करून सगळी प्रॉपर्टी माझा 2 नंबरचा भाऊ वसंता याचे नावे केली. मी त्याचा मोठा भाऊ असताना त्यांनी मला पूर्णपणे डावललं. माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला. मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा, तो मला मिळवून द्या. ठीक आहे, तुम्ही बाहेरच्या मुलीकडे तुमचे नाव पत्ता मोबाईल वगैरे द्या आणि मला सांगा तुम्ही किती भावंडे. 3. एक लग्न झालेली बहीण आहे आणि आई पण आहे. अच्छा, म्हणजे या प्रॉपर्टीत तुम्ही 4 जण वारस आहात बरोबर. म्हणजे तुम्हाला या 3घांना नोटीस पाठवावी लागणार. त्यांची नावे पत्ते द्या. बाकी प्रॉपर्टीचे 7-12 8 कागदपत्र लागतील. पण या मृत्यूपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण. मोहनने विचारलो. हो का नाही, पैसे खर्च करायची तयारी ठेवा. मध्येच आशा बोलली, खर्च किती तर होऊन दे, पण या वसंताला यशोदेला आणि त्याच्या आईला धडा शिकवायचा आहे मला. मग ठीक आहे, सुरुवातीला 50,000 जमा करा. मोहन म्हणाला, पण मिळेल का मला हिस्सा. हो हो मिळणारच, कारण ही इस्टेट आहे ती वडिलांनी मिळवलेली नाही,
किंवा विकत घेतलेली नाही, ती तुमच्या आजोबांकडून वारसाने वडिलांकडे आली आहे, म्हणजेच वंश परंपरेने आलेली आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र करून कुणाला देताच येणार नाही असा युक्तिवाद करू आपण. तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून या इस्टेटीत हक्क सांगताय असा युक्तिवाद करायचा, पण यात यश मिळेल का? मोहनरावांचा प्रश्न. अहो प्रयत्न करायचाच. हे बघा, ही अशीच एक केस मी लढतो आहे. कसालचे एक गृहस्थ आहेत, तुम्हाला नाव सांगतो. हे बघा कोणते, प्रमोद नाईक. हे बघा प्रमोद नाईक हे कोल्हापूरला राहतात. त्यांच्या वडिलांनी वंश परंपरेने आलेली इस्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली, कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं. प्रमोद रावांच्या वतीने मी चॅलेंज केले. तुम्हाला या प्रमोद नाईकांचा नंबर देतो, त्यांना विचारा. वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईक यांचा कोल्हापूरचा पत्ता आणि फोन नंबर दिला. बरं मी करतो फोन त्यांना. आम्ही निघू? हो हो, पण सर्व भावंडांचे पत्ते द्या, बहिणीचा पण द्या. पण गावातील 7-12 कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही हो, मला मुंबईला तातडीने जायचं आहे. मग ठीक आहे, अजून 5,000 द्या, म्हणजे एकूण 55,000. मग माझा माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल. मोहनरावाने 55,000चा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या. सेक्रेटरी म्हणाली, ठीक आहे साहेब, सर्व कागदपत्रे तयार झाली की तुम्हाला स्वतः एकदा येऊन कोर्टात दावा दाखल करायला लागेल, तेव्हा एकदा या. वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यानंतर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन केला. हॅलो, प्रमोद नाईक बोलतात का? हो हो, मी प्रमोद नाईक. तुम्ही कोण? मी मोहन मुंज, मूळ गाव आंबेरी, सध्या मुंबईत राहतो. बोला बोला, काय काम होतं आणि माझा नंबर कोणी दिला? तुमचा नंबर कणकवलीतील भोसले वकिलांनी दिला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राला चॅलेंज केले ना कोर्टात, हां त्यासंबंधी बोलायचं होतं. अच्छा, तुमचा काय संबंध? नाही, माझ्या वडिलांनी पण असंच केलंय. वडिलोपार्जित जमीन मृत्यूपत्राने माझ्या एकट्या भावाच्या नावाने केली. मला एक गुंठा पण ठेवला नाही. मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकायचा विचार करतोय. भोसले वकील म्हणाले, असाच एक दावा सध्या त्यांच्याकडे आहे, त्यांनी तुमचं नाव आणि पत्ता दिला. होय होय होय, बरोबर आहे. मी पण त्या मृत्यूपत्राला चॅलेंज केलंय. आता दावा कोर्टात आहे. भोसले वकील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल येईल, फक्त पैसे सोडावे लागतील. हा, मला पण तसंच सांगितलंय, पण खरोखरीच तसं होईल काय? निश्चित होईल. भोसले वकील सर्व फिक्स करण्यात हुशार आहे. तो कशी मांडवली करतो बघा. तुम्ही निश्चिंत राहा, माझी केस चालू आहे, त्याच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच. ओके ओके, मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत राहा. हो हो, निश्चित, कसलीच काळजी करू नका. मोहनरावाने फोन ठेवला आणि विजयी मुद्रेने आपल्या पत्नीकडे पाहिले. आशा पण खुश झाली. तिला सासूबाईला, दिराला, जावेला, नंडेला धडा शिकवायचा होता. दुसऱ्या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली. मोहनरावांच्या सूचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केले आणि त्यांच्या नोटिसा मोहनरावांची आई, भाऊ वसंता, बहीण यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्फे अशी नोटीस आल्याने सुमतीबाईंना फार वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात राहून राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवऱ्याने कोणत्या हेतूने मृत्यूपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल याची त्यांना कल्पना नव्हती. उलट मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. या गावच्या थोड्याशा जमिनीसाठी त्याला स्वार्थ नसणार असे त्याला वाटत होते, पण झाले उलटेत. वसंताला नोटीस मिळता क्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकीलपत्र देणार नाही असा त्याने निर्णय घेतला. पण त्यांची बहीण यशोदा, तिला आपल्या मोठ्या भावांचा राग आला. वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या मृत्यूपत्राला तो आव्हान देतो आहे हे पाहून या केसमध्ये आपल्या भावाविरुद्ध उभे राहायचे एवढेच नव्हे तर कोणाला तरी वकीलपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिने आणि तिच्या नवऱ्याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकील पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्यूपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली, पण कागदपत्र अपुरं, पत्ता अपुरा या कारणाने पुढच्या तारखा मिळत गेल्या. भोसले वकील प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडे पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटले होते 2-3 महिन्यात केसचा निकाल लागेल, पण केस लांबत गेली. आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला. नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांच्या फोनने मोहनराव खुश झाले. मोहनरावांना खात्री झाली की आपल्याला पण असाच निर्णय मिळणार, कारण दोघांचे वकील एकच होते. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. दोघेही आनंदात मग्न झाले. आता सासूचे, नंडेचे आणि दिराचे नाक कापायला उशीर होणार नाही याची तिला खात्री वाटू लागली. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळवली आणि लवकरच आपणास कोकणातील प्रॉपर्टी मिळेल याची खात्री तिने वडिलांना दिली. या आनंदाच्या बातमीनिमित्त मोहनराव, आशा, तिचा भाऊ उमेश आणि त्यांची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेले. सर्वजण खुशीत होते. हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्री 11च्या सुमारास घरी पोहोचले. मोहनराव कपडे बदलत होते. अचानक त्यांचा फोन वाजला. कणकवलीतील भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळवली. संध्याकाळी 7 वाजता कणकवलीतून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक त्यांच्या गाडीला बावडा घाटात समोरून येणाऱ्या खासगी बसने धडक दिली आणि त्या दोघंही प्रमोदराव नाईक आणि त्यांच्या पत्नी जागच्या जागी ठार झाली. ही बातमी ऐकताच मोहनराव किंचाळले.
थरथरले, त्यांच्या घशाला कोरड पडली. संध्याकाळी 4च्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करून केस जिंकल्याची बातमी सांगितली आणि आपण त्यांचे अभिनंदन केले. आणि आता 6 तासात दुसरी बातमी, अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची. मोहनराव सुन्न झाले. त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले. त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेले कानात ऐकू येत होते. प्रमोद नाईकांनी पण आपल्यासारखीच वडिलातील मृत्यूपत्रातील इच्छेला कोर्टात आव्हान दिले आणि केस जिंकून प्रमोदराव कोल्हापूरला जात होते. आणि मोहनराव मनात म्हणत होते, आपण पण तेच करतोय. आपण पण वडिलांच्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे. केस सुरू आहे. आपण आपली जन्मदाती आई, पाचवा भाऊ आणि एकुलती एक बहीण यांना नोटीस पाठवली आहे. आपली सख्खी माणसे त्यांना नोटीस पाठवली. एकसारखे हे विचार मोहनरावच्या डोक्यात घोंगावू लागले. मोहनरावना धरधरून घाम सुटला. डाव्या पाठीत ठणके बसू लागले. छाती ठणकू लागली आणि मोहनराव बेशुद्ध झाले. बाथरूम मधून बाहेर आलेल्या आशाने नवऱ्याकडे पाहिले. तिच्या लक्षात आले नवऱ्याची तब्येत बरोबर नाही. तिने एसी चालू केला. धावत जाऊन पाणी आणून तोंडात घातले, पण शुद्ध येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला आणि त्याला अँब्युलन्स आणायला सांगितली. उमेशने तिला घरात सॉर्बिट्रेटची गोळी असेल तर ती जिभेखाली ठेवायला सांगितली. आशाने कपाटात शोधून सॉर्बिट्रेटची गोळी काढली आणि मोहनरावच्या जिभेखाली ठेवली. 2 मिनिटांनंतर मोहनराव श्वास घेऊ लागले. 15 मिनिटात उमेश अँब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या. भराभर छातीत इंजेक्शने दिली गेली. 2 दिवसांनी मोहनरावांची अँजिओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. 2 दिवसांनी मोहनरावांची बायपास केली. आशा विचार करत होती, गेल्या 10 दिवसात किती धावपळ झाली. कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नाईकांच्या अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशीब म्हणून आपला नवरा वाचला. बायपास नंतर मोहनरावांना ICU मधून जनरल मध्ये आणले, पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर भावंडावर केस केली, त्यांना नोटिसा पाठवल्या, ही आयुष्यातील फार मोठी चूक केली असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडील येत होते. गावातील महाजनांच्या बागेत अळी काढणे, कोळम्याने पाणी काढणे, झाडावर चढून रतांबे आंबे काढणे अशी कामे करून त्या मजुरीतून घरात साखर पावडर मीठ आणायचे. रोजची कष्टाची कामे करून बागेतली नारळ सुपारी घेऊन 10 मैलावरील कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ, शाळेची पुस्तके, वह्या आणायचे. आपण हुशार म्हणून आपल्याला कणकवलीतील अभ्यासाला ठेवले. तेव्हा त्यांची आणि आपल्या आईची जीवाची किती घालमेल झालेली असेल. आई फक्त रडत होती, पण बापाने आपल्याला गावात अडकवलं नाही, उलट शिक्षण घेऊ दिलं. मुंबईहून आपले पत्र आले नाही तर दोघांचा जीव वरखाली व्हायचा. भाऊ वसंता आपण कणकवलीत शिकत होतो तेव्हा एवढासा होता. मी गावी गेलो की मागून मागून असायचा. अजूनही आपण गावी गेलो की माझ्यासाठी काय चांगले मिळेल ते आणतो. कधी शहाळी, कधी चांगले मासे, आंबे. बहिरी यशोदा तर सर्वांची लाडकी, नेहमी दादा दादा करत मागे मागे. सर्व माझीच माणसे, रक्ताची माणसं. एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला, पण गावच्या किरकोळ गुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो. वडिलांचे पण काही चुकले नाहीच. एवढ्याशा जमिनी 2 भाग पाडले तर प्रत्येकाला येणार काय? वसंताला काय राहणार? त्याची 3 माणसे आणि आई जगणार कशी? आपण आई वडिलांना कधी पैसे धाडले नाहीत की बहिणीला काही पाठवलं नाही. आपण पत्नी आशा, मुलगा, सासूरवाडीच्या माणसांचा विचार करत राहिलो. आपली बुद्धी भ्रष्ट झाली होती. छे 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 छे, आपले चुकलेच. आता बरे वाटले की गावी जायचे, आईच्या पायावर डोके ठेवायचे, वसंताच्या पाठीवर थाप मारायची, बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातली केस मागे घ्यायची. त्याशिवाय आपल्याला चैन नाही की सुख नाही. आशा समोर येऊन बसली, म्हणाली, कसला विचार करताय? ही फार मोठी चूक केली. तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुद्धीवर चाललो. माझ्या रक्ताच्या सख्ख्या माणसांना विसरलो. वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही, मदत केली नाही. खरं तर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर ते अजून जगले असते, पण मला तशी बुद्धी झाली नाही. त्याचे सर्व वसंत आणि नलिनीने केले, तोंड मिटून केले. माझ्या वडिलांचे आजारपण त्या दोघांनी काढले, म्हणून खरं तर मी त्यांचे आभार मानायला हवे होते. त्याऐवजी मी वाटेल तसे बोललो. मी ही केस मागे घेणार आहे. मला नको जमीन, नको हिस्सा, मला माझी माणसं हवीत. आता मला कोणी अडवायचं नाही. नाईकांचा अपघातात मृत्यू झाला त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेल तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं, वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा. आशा गप्प होती. आपला नवरा या आजारपणात पुरता खचलाय. त्याला परत चालता फिरता करायचा असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागायचे नाही हे तिने ओळखले. मोहनरावांनी भोसले वकिलांना सांगून केस मागे घेण्याची तयारी दाखवली. वसंता नलिनीचा मुलगा शंतनू 12वी पास करून कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला होता. लॉच्या 2 वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला. सुरुवातीला तो गावाहून जाऊन येऊन करत होता, पण आता अभ्यास वाढला म्हणून आणि नाटकाने वकिलांकडे अनुभवासाठी म्हणून काम करत होता म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला. मोहन आणि वसंताची आई सुमतीबाई आता अधूनमधून आजारी असायची. तिला पण कणकवलीत अधूनमधून डॉक्टरांकडे न्यायला लागत होते. शंतनू आता आई बाबांना म्हणत होता, आपण सर्वजण कणकवलीत भाड्याची जागा घेऊन राहूया.
मोहनरावांना आईला, वसंताला, बहिणीला भेटायचं होतं. कोर्टात जाऊन केस मागे घ्यायची होती. जवळजवळ 3 वर्षांनी मोहनराव आणि आशा घरी आली. काका घरी येणार आहेत हे कळतात शंतनू पण गावी आला. बहीण यशोदा पण माहेरी आली. मोहनराव घरी आले ते आईच्या खोलीत गेले. आईच्या पाया पडले. वसंता पण तेथेच त्यांच्या मागोमाग आला. मोहनरावांनी वसंताच्या पाठीवरून हात फिरवला. आशाने बॅगेतून सासूबाईंसाठी साडी बाहेर काढली. वसंतासाठी पॅन्ट शर्ट बाहेर काढले. नलिनीसाठी साडी बाहेर काढली. शंतनूसाठी मोबाईल बाहेर काढला. बहिणीसाठी साडी, बहिणीच्या मुलीला मोबाईल, हे सर्व टेबलावर ठेवून मोहनराव बोलू लागला. आई, वसंता, यशोदे, माझा चुकलाच. मी तुमका नको नको ता बोललोय. यशोदे मागच्या वेळी बोलली तर खरा असा. खरं तर मी घरातलो मोठो मुलगो. मी घरातली सगळी जबाबदारी घेऊक हवी होती. आई बाबांनी माका मोठं केल्याने, शिकवल्याने, पण त्यांची जाण ठेवले नाही. मी मुंबईत गेलोय आणि सगळ्यांका विसरले. लग्नानंतर माका सासूरवाडीची लोक मोठी वाटाक लागली आणि गावची बावळट. मी सासूरवाडच्यांसाठी खूप केलंय, पण माझ्या आई वडिलांका, भावाक, बहिणीक विसरले. माझी चूक माका कळली. माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र करून माका जमीन देऊक नाही म्हणून मी रागात बेभान झाले. त्यामागचो वडिलांचो हेतू माझ्या लक्षात येलो नाही. वडिलांका ह्या जमिनीचो तुकडो पाडूचो नाही होतो. माझी एकुलती एक बहीण यशोदा तिच्या घराकडे कधी नाही गेले. तिची कधी विचारपूस केले नाही. तिच्या चेडवाक कधी जवळ घेतले नाही. माझी चूक माका कळली. मी पैशाच्या धुंदीत होते, पण एक फटको बसलो. आजारपणात मरणातून वाचले, कारण आई बाबांचे आशीर्वाद पाठीशी होते. हॉस्पिटलमध्ये 1 महिना बिछाण्यावर पडलंय आणि सगळा डोळ्यासमोर इला. हे खूप चूक केले. आई, वसंता, यशोदे, माझा चुकलाच. मोठ्या मनान सगळा इसरा. मोहनराव गदगदून रडत बोलत होता. बाजूला आशा पण गप्प राहून ऐकत होती. त्यांच्या आईचे पण डोळे भरून ओले झाले होते. वसंता, नलिनी, यशोदा पण भावूक झाली होती. एवढ्यात 20-21 वर्षाचा वसंताचा मुलगा शंतनू बोलू लागला. मोहन काका, तुम्ही म्हणतात सगळा इसरा, पण आम्ही कसे इसरतलो? आजोबा वारले तेव्हा मी 12वीत होते, 17 वर्षाचो. मृत्यूपत्रात तुमच्या नावावर जमीन ठेवक नाही म्हणून तुम्ही आजी, बाबा, यशोदे, आते ह्यांका काय काय बोललात? माझ्या आई बाबाने मुद्दाम तसा मृत्यूपत्र आजोबांका करूक सांगल्यानी असो आरोप केलात. यशोदा आतेन जाब विचारल्यान तेव्हा तिचा थोबाड फोडूक निघालात. मी तेव्हा लहान होते हो म्हणून गप्प रवले आणि माझी आई माका काही बोलूक देना. या आशा काकी म्हणाली 26 कलमांचे लाखो रुपये घेतात. 26 कलमांचे लाखो रुपये येतात? हो, कलमा आधी 1 वर्षावर येतात. त्यांना मोठा करूचा लागता. त्यांना मोठा करू काय काय करूचं लागतं आता शेतकऱ्याक माहित. बागेची साफसफाई, खता, कीटकनाशका किती महाग झाली याची तुमका कल्पना नसतली. आणि हल्ली माकडांचा त्रास किती झालो हा. माकडा लहान लहान फळा अर्धी खाऊन नासधूस करतात. भागवाल्या कसला उत्पन्न मिळतला. माझे आजोबा आणि बाबा वर्षभर त्याच्या मागे रवत म्हणून थोडे आंबे. ही आशा काकी मागे म्हणाली, तुम्ही सगळे आयत्या घरात राहतात. ह्या जुन्या घरांका सांभाळणं म्हणजे काय दुसऱ्या कळाचं नाही. किती कौला फुटतात, माकडा उडी मारून किती फोडतात, लाकूड किती खराब जाता, वाळवी लागता, पावसात कौला फुटून गळतात. गावात राहिल्याशिवाय ह्या कळाचा नाही. या असल्या घरात कंटाळून लोकांनी स्लॅबची घरं बांधल्यानी. आमच्याकडे पैसे नाही म्हणून, आणि तुम्ही जर पैशाची मदत केली असती तर आम्ही पण स्लॅबचा घर बांधला असता. पण तुमका तशी बुद्धी होणार नाही. गणपती दुसऱ्या दिवशी येतात आणि पूजेक बसतात. गणपतीची तयारी आधी 15 दिवस असता. गणपती घेऊ घ्या तर तयारी घेऊ घ्या. गावात आळशी माणसं होतात अशी काकी म्हणाली. असून दे, आम्ही आळशी, पण आता लक्षात ठेवा, यापुढे या घरातलं मोठं मुलगो म्हणून ह्या घर, ही आंब्याची झाडा, ही शेती, या सण, देवपूजा सगळा तुम्ही सांभाळा. मी आई बाबांका आणि आजी घेऊन कणकवलेक जातले. मी तिकडे भाड्याची जागा बघले. माझे बाबा गौंडी असत तेव्हा त्यांना थय का मिळतला. आम्ही बिराड केला तर माझ्या आईक थोडी विश्रांती गावात. या घरात लग्न होऊन दिल्यापासून तिका विश्रांती कसली ती माहिती नाही. आजीक पण मी घेऊन जातले, कारण तिका वारंवार कणकवलीचो डॉक्टर लागता. आमची गुरा असत त्यांना मी आमच्या मामाकडे ठेवले, कारण तुमच्याकडून त्यांची देखभाल होऊची नाही. माझे बाबा अशी कामा करीत करीत 50व्या वर्षी म्हातारी झाली. आई 40व्या वर्षी म्हातारी दिसाक लागली. त्यांनी आयुष्यात कधी विश्रांती घेऊकच नाही. या दोघांचं आयुष्य वाढवचं असा तर माका हे घर सोडू गया आणि आम्ही कणकवलीत बिराड करू गया. तेव्हा तुम्ही आणि काकी ह्या घर सांभाळा. तसे तुम्ही आता रिटायर असात. तुमचा मुलगा अमेरिकेत गेलो हा. तुम्ही मुंबईत रवलास काय आणि हे रवलास काय फरक पडणार नाही. आजच संध्याकाळी मी आई बाबा आणि आजी घेऊन जाते. आता एकदम गणपती घेतलो. तुम्ही कसे 3ऱ्या दिवशी गणपती घ्यावास. तुम्ही मोठे भाऊ. वडिलांनंतर या घरची जबाबदारी तुमची. या घरातले देव, त्यांची पूजा, सण सगळा मोठ्या भावानच करूचा असता. आजपासून ह्या घर तुमचा. शेती फक्त तुमचीच. आंब्याची झाडा, काजूची झाडा फक्त तुमचीच. एवढं भडाभडा बोलून शंतनू थांबला. मोहनराव आणि त्यांची बायको आशा वासून ऐकत राहिली. एवढासा शंतनू मोठा केव्हा झाला हे कळलंच नाही. वसंता आणि नलिनी सुद्धा आपल्या मुलाकडे पाहत राहिली. या शंतनूला आपण अजून लहान लहान म्हणत होतो, पण खरंच जे आपण बोलू शकणार नव्हतो तो हा मुलगा बोलला. वसंताला वाटले, आयुष्यभर मी या घरासाठी झटलो. एक दिवस विश्रांती नाही. शहरातल्या लोकांसाठी ना नाटक ना सिनेमा, पण किंमत कोणाला आहे.
ही आशा वहिनी गावातली सगळे लोक आळशी असे म्हणून मोकळी झाली. खरंच शंतनू म्हणतोय तर जाऊया कणकवलीला. मी गवंडी काम करेन, नलिनीला जरा विश्रांती मिळेल. नलिनी मनात विचार करत होती, कमाल आहे या मुलाची. मोठ्या काकाला मनातले बोलला. मला असे कधी बोलायला जमलेच नसते. घर सोडून कणकवलीला बिऱ्हाड करायचं म्हणतोय, पण सोपं आहे का ते? एवढी वर्ष या घरात राहिले. पण चला, तो म्हणतोय तर आता बिऱ्हाड करूयाच. तो म्हणतोय तर जाऊ कणकवलीला. शंतनूचे बोलणे मोहनराव आणि आशा ऐकत राहिले. शंतनू एवढा मोठा झाला हे त्यांना माहीतच नव्हते. तो खरंच घर सोडून आई वडिलांना आजीला घेऊन कणकवलीला जाईल असे त्यांना वाटले नव्हते. मोहनरावांना वाटत होते आपल्याला आणि आशाला हे घर सांभाळणे जमायचे नाही. नलिनी दिवसभर राबत असते, आशाला थोडीच जमणार. आशाला आता शहरात राहून सुखाची सवय झाली आहे, पण करणार काय? मागच्या वेळी आपण आणि आपली बायको काय काय बोलून गेलो, आता आपणाला हे सर्व ऐकून घ्यावेच लागेल. मोहनराव आणि आशा पाहत होती. खरंच नलिनी कपड्यांच्या पिशव्या भरत होती. वसंता तिला मदत करत होता. मध्येच नलिनीने दोघांचे जेवण आणून ठेवले आणि रात्रीसाठी तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवलं आहे बरं का, असं सांगून गेली. नलिनी वसंताने भरलेल्या पिशव्या पाहून आशा बोलू लागली, वसंत भाऊजी, आमचं चुकलंच. आम्ही रागाच्या भरात बोलून गेलो. मी तुम्हाला आळशी म्हणाले, ऐतखाऊ म्हणाले, आंब्याचे एवढे पैसे खाता म्हणाली. खरंच माझी चूक झाली. आम्ही तुम्हा सगळ्यावर दावा दाखल केला, त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. पण आता तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी शहरात राहिलेली, मला हे गावातील घर सांभाळता येणार नाही. गावातले सण रीतिरिवाज मला जमायचे नाहीत. मी सासूबाईंना उलट सुलट बोलले. सासूबाई, मला खरंच क्षमा करा. असे काही बाई आशा मोहन बोलत होते, हात जोडत होते, डोळे पुसत होते. पण वसंता, नलिनी, यशोदेने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर जायचे कपडे घातले. एवढ्यात शंतनू टेम्पो घेऊन हजर झाला. त्यात शंतनूने आणि वसंताने मिळून सर्व सामान भरले. एक रिक्षा आली, त्यात शंतनूची आजी, आई बाबा आणि आते बसली. टेम्पो बरोबर शंतनू बसला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. घराकडे एकदा डोळे भरून पाहिले. रिक्षा आणि टेम्पो कणकवलीच्या दिशेने निघाली. बाहेरील लोट्यावर बसून मोहनराव आणि आशा डोक्याला हात लावून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या समोरील टेबलावर त्यांनी मुंबईहून आणलेल्या साड्या, शर्ट पीसेस, मोबाईल्स त्यांच्याकडे पाहत होते. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.